मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते कास पठारावरची काही अपरिचित ठिकाण, मस्त घाटवाटेवरचा हा आपला प्रवास. आता या व्हिडिओमध्ये असेच एक सुंदर ठिकाण पाहणार आहोत. घनदाट वनराईमध्ये विराजमान असलेली श्री घाटाई देवी. कनेर डॅमचा मस्त नजारा आणि हा आपला आडवाटेवरचा प्रवास. तर चला मग सुरू करूया या अजून एक आडवाटेवरच्या भटकंतीला. मित्रांनो, तर आता मस्त असा भरपेट नाश्ता केला आहे. 12-12:30 वाजलेत, पण उन्हाची झळ थोडीशी कमी आहे बरं का. म्हणजे जाणवत नाही. म्हणजे टॉपला जे थंड हवेचं ठिकाण जर महाबळेश्वर नंतर असेल, तर उन्हाळ्यात ही देखील गारवा आहे हवेत. तर तो हा कास पठार समोर दिसायला लागले, पण आपण तिथे जायचं नाही. आपण जायचं आहे डावीकडे, म्हणजे घाटाई देवीचं मंदिर. आपलं पुढचं डेस्टिनेशन असणार आहे. लागला आहे घाटाई देवी मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग. तर पुढे बोर्ड लागला आहे बघा. इकडे जायचं, समोर दिसतोय तो बोर्ड आहे बघा. तर घाटाई देवी मंदिर इकडे आहे, कास पठार इकडे आहे. सो भांबवली वजराई धबधबा पण इकडेच आहे. बामणोलीचं पण इकडे जातोय, सह्याद्री व्याघ्र राखीव. सो पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे घाटाई देवी या साईडला, इथून खाली उतरायचं आहे. सो चला. मस्त दुतर्फा झाडी, त्यामधून जाणारा हा रस्ता मनाला समाधान देणार होता. अशी हिरवीगार प्रवास करताना झाडी पाहिली की प्रवासाला आणखी मजा येते. मित्रांनो, तर आता आपण पोचलोय दुसऱ्या डेस्टिनेशन पशी, म्हणजेच कास पठाराजवळ असणारी प्रसिद्ध असं घाटाई देवी या मंदिरापाशी. तर इथं ही प्राचीन देवराई होती आणि त्याच पद्धतीनं त्या प्राचीन देवराईमध्ये हे असणारं घाटाई देवीचं मंदिर. तर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. इथल्या काही ग्रामस्थ गावकऱ्यांची ही कुलदेवी आहे. तर बरीच आज गर्दी आहे रविवार असल्याने, आणि तेच मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि येता येता रस्ता तुम्हाला दाखवलाच कसा होता. आणि मस्त असं गर्द झाडीनं आणि त्या झाडीच्या मधोमध असलेलं हे सुंदर घाटाई देवीचं मंदिर. पाठीमागे माझ्या पाहू शकताय तुम्ही, ते मंदिर दिसायला लागलं. गाडी लावल्या, पार्किंग केल्या. आता मंदिर आणि आजूबाजूचं मंदिरचं परिसर आपण बघून घेऊ पटापटा. सो चला. सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या कुशीत घनदाट जंगलात वसलेलं श्री घाटाई देवीचं हे मंदिर. येथे देवीची स्वयंभू मूर्ती असून निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा परिसर भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मंदिराचा परिसर बघितला आणि मंदिराच्या परिसरातून आम्ही आतमध्ये आलो आहे. पण ॲक्च्युली आतमध्ये गाभाऱ्यातलं शूट करायची परमिशन भेटली नाही आम्हाला. सो आम्ही आता इथं आजूबाजूला जी असणारी देवराई आहे, प्रसिद्ध देवराई, अगदी घनदाट देवराई इथं पाहायला मिळतं, तेच पाहायला आम्ही आलो आहे. महाराष्ट्रात असंख्य देवराई पाहायला मिळते. मीही खूप देवराई पाहिल्या आहेत. अशीच एक सुंदर देवराई मला पाहायला मिळाली. मंडळी, तर आता हे मंदिर बघून झालंय. सगळी देवराई आपण बघितली. मस्त ठिकाण आहे, शांत आहे, निसर्गरम्य आहे. याचं पावित्र्य म्हणून आतलं काही त्यांनी शूट करून दिलं नाही, पण बाहेरचा परिसर तर मी दाखवलाय तुम्हाला. तर तुम्ही येणार असाल तर कास पठारावरून डाव्या साईडला रस्ता गेलाय. अगदी चुकण्यासारखा मार्ग नाही. गुगल मॅपवरही तुम्ही इथे येऊ शकता. प्रसिद्ध ठिकाण आहे, पण शांत आहे, गर्दी कमी आहे. तर मित्रांनो, आता आपण कुठे वळलो, तर आपण आहे, हे दिसतंय का तुम्हाला वरती, हा कास पठाराचा बॅक साईड आहे. म्हणजे आपण आलो आहे एकयू, जिथं सातारातील प्रसिद्ध एकयू धबधब्याच्या रस्त्याला. आणि त्याच रस्त्यातून आपण खाली उतरणार आहे कुसुंबी या गावात. आता कुसुंबीमध्ये काय आहे, तर कुसुंबीमध्ये काळवाईचं स्थान आहे, जे प्रसिद्ध बऱ्याच जणांची कुलदेवी आहे. तसं गौरवची पण कुलदेवी आहे कुसुंबी. तिथेच आपण जाणार आहे.
त्या देवीचं दर्शन घेणार आहे आणि तिथेच आपला प्रवासाचा शेवट करायचा आहे. कासच्या उजव्या बाजूने गेलो की आपण मेढ्याला खाली उतरतो आणि घाट उतरल्यावर कुसुंबी या गावात पोहोचतो. पावसाळ्यात हा रस्ता आपल्यासारख्या रायडरसाठी नक्कीच एक पर्वणी असेल. रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसात या रस्त्याचे रुंदीकरण होईल आणि अजून चांगला होण्याची शक्यता आहे. घाट उतरून आपण पोचतो कुसुंबीची श्री काळेश्वरी मंदिरात. मंदिर हे प्राचीन असून आता चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार केलेला दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री काळेश्वरी देवीच्या व्यतिरिक्त अजून बरीच मूर्ती मला पाहायला मिळाले. श्री काळूआई, वाकण, महिषासुरवंदी अजून बऱ्याच देवींची इथे आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. तसेच काही रक्षकही आहेत. ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या बाहेरच एक शिव मंदिर आहे. मंदिराच्या समोर नंदी आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात एक सुंदर शिवलिंग आहे. भवानी सहितं नमामि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र. तर मंडळी, फायनली आपण हे मंदिर बघून झालं आपलं. म्हणजे आपण आज सोमेश्वर, त्याच्यानंतर घाटाई देवी आणि हे कुसुंबीचं कावळ्याचं मंदिर बघितलं. मित्रांनो, मंदिर कसं वाटलं? तिन्ही मंदिर म्हणतो कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रवास पण कसा वाटला याचीही प्रतिक्रिया नक्कीच द्या. आता इथेच आपला हा प्रवासचा शेवट होता. इथून परत आपण घरी जाणार आहे. पण आता जाताना कण्हेरी जे जलाशय आहे, त्याचं बॅकवॉटर आहे, त्याचं हे सगळं आपण शूट जाता जाता पाहूया आणि तिथेच आपला या व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ संपला नाही अजून, ते व्ह्यूज बघायचे आपल्याला. आता होता परतीचा प्रवास. पण जाता जाता कण्हेर डॅमचा हा नजारा पाहताच तिथे जाण्याचा मोह काय आवरला नाही. हे माझं फेवरेट लोकेशन बघा. आता आपली घ्यायची गाडी खाली. आपण पोचलोय इथे. तगात सगळ्या गाड्या दिसतात का खाली? तिथं मस्त गाडी एका कोपऱ्यात घ्यायची आणि हाचा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. चला, गाडी जायला मार्ग कुठं आहे इथे? गा 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 ग काय दिसतंय लोकेशन. क्या बात. हे समोर लोकेशन तुम्ही बघू शकताय. मंडळी, तर आता ही पूर्ण भटकंती आपली पूर्ण झाली. मित्रांनो, आता आपण आहे कण्हेरी बॅकवॉटरला. म्हणजे कण्हेरीचं धरण दिसतं, त्याचाच हा मागचा बॅकवॉटर आहे. काही शूट घेतले, ड्रोन शॉट घेतले. मस्त समाधान. आम्ही मस्तपैकी इथं बसलो, छानपैकी असल्या निसर्गाचा आनंद आस्वाद घेतला आणि छानपैकी आता परतीच्या मार्गावर आम्ही जाणार आहे. काही मंदिरं बघितली, अशी मस्त रस्त्याची रोड ट्रिप केली आपण. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझा फर्स्ट मोटो ब्लॉग होता, त्यामुळे मोटो ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्सवर. तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यानंतर मी करू का नको ह्यावर सगळं अवलंबून राहणार आहे. सो चला, पुन्हा भेटू आडवाटेची भटकंती घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि हो, महत्त्वाचं, मी असेच ट्रॅव्हल व्हिडिओ कंटेंट बनवत असतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.